जळगाव शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। जळगाव महापालिकेसमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असून गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते गटार यांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय। यावर तातडीनं कारवाई व्हावी तसंच या भागात रस्ते तयार करण्यात यावे यासाठी मनसेनं आज राजेंद्र निकम आणि श्रीकृष्ण मेंढके यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका प्रशासनाला निवेदन दिलंय। येत्या 8 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पतदिवे नाहीत कॉलनीमध्ये 350 ते 400 परिवार राहतात त्या कॉलनीमध्ये। तिथं अजून 7 वर्षामध्ये पतदिवा आहेच नाही। रात्री भाजीवाले तिकडे विक्रेते येतात तर मोबाईलची टॉर्च लावून येतात। कुठल्याही महिलांना ही भाजी का घेतली आणि कशाबद्दल घेतली समजत नाही। घरात जाऊन उजेडात जर चलली त्याच्यात आळ्या निघतात, काहीच माहिती पडत नाही आणि तोपर्यंत भाजीवाला निघून गेलेला असतो तेव्हा। ही समस्या आमची फक्त पतदिवे नसल्यामुळे राहते। ही सगळ्यात मोठी समस्या आहे की पतदिव्याची समस्या सोडून द्यावी ही आम्ही आयुक्त मॅडमना विनंती केलेली आहे। नगरसेवक श्री अण्णा बापसे साहेब आहे। ते कमीत कमी 10 वर्षापासून तिकडे नगरसेवक आहे, पण कुठलेही त्यांनी आजपर्यंत तिकडं काम केलेलं नाही।